पुण्यामध्ये मी आज मस्त वरळी सीफेसवर आहे आणि माझ्यासोबतही तितकेच मस्त आर्टिस्ट आहेत. वीणा जामकर आणि प्रथमेश परब दोघंही माझ्यासोबत आहेत. खूप स्वागत आहे. थँक्यू. आणि वीणा, तू सध्या लालबागच्या एरियात मला दिसतेस असं मला कळलं आहे, कारण तू लालबागची राणी झालेली आहेस का मी आता? आहेच लालबागची राणी, म्हणजे आधीपासून होते. सिनेमा आता मिळालाय. सिनेमा आता मिळाला. या सिनेमाची वाट पाहत होती. एक्झॅक्टली. मी लालबाग एरियामध्ये राहिले होते, काळा चौकी, अभ्युदयनगर त्या एरियामध्ये, आणि तो एरिया मला अतिशय छान माहिती आहे. त्या सगळ्या मिरची गल्ली, मसाला गल्ली, चिवडा गल्ली या सगळ्या गल्ल्यांमधनं फिरले होते. पण हा सिनेमा याचं ऑकेजन खूप छान होतं आणि मजा आली. त्यामुळे आत्ता मी परत लालबागच्या एरियात मुद्दामून फिरत होते, जरा नॉस्टॅल्जिक व्हायला आणि काय 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 आणि फन आणि प्रथमेश सोबत. अर्थात वीणा, नवीन सिनेमा लालबागची राणी पहिलं पोस्टर लॉन्च झालेलं आहे आणि तेव्हा आम्हाला जशी वीणा दिसली अशी वीणा कदाचित प्रेक्षकांनी कधीच आधी अपेक्षित केली नव्हती की अशी याही रूपात वीणा समोर दिसेल. तर या सिनेमाबद्दल, या कास्टबद्दल काय सांगशील? एक्झॅक्टली. मी म्हणूनच म्हटलं की हा सिनेमा यायला थोडासा वेळ लागला, पण मला माहीत होतं की अशा पद्धतीचा एखादा धमाल विनोदी सिनेमासुद्धा मी करणार आहे. मी कॉलेजला असताना नाटकांमध्ये किंवा व्यावसायिक नाटकांमध्ये अशा पद्धतीचं नाटक किंवा काम केलं होतं. पण माझ्या आत्तापर्यंतचे जे सिनेमे आले ते सगळे थोडेसे गंभीर धाटणीचे, वैचारिक म्हणा किंवा ड्रामा, मेलोड्रामा अशा पद्धतीचे होते. वळू एक सिनेमा सोडला अगदी सुरुवातीचा, तर त्या व्यतिरिक्त अशी विनोदी भूमिका कोणाला माहीत नव्हती. तर आम्हाला लालबाग परळ, कुटुंब हे सगळे सिनेमे छत्रपती, एकदम गंभीर बिचाऱ्या अशा स्त्रिया पिचलेल्या. तर मी सुद्धा त्यातनं बाहेर पडायची इच्छा होती आणि वाट बघत होते. आणि टपाल सिनेमा मी ज्यांच्याबरोबर केला त्या लक्ष्मण उतेकरनी एक अप्रतिम स्क्रिप्ट पुन्हा एकदा मला सांगितलं की वीणा, तू करणार का हा रोल, तरच लिहितो, तरच डेव्हलप करतो. आणि आय वॉज ओह वाव, क्या बात है. आणि मस्त झालाय सिनेमा, खूप छान झालाय. आणि मुळात विनोदी जॉनर मी पहिल्यांदा हाताळल्यामुळे इतक्या वर्षानंतर आणि सिनेमामध्ये फुल फ्लेश, तर मला अतिशय मजा आली. म्हणजे मला कळलंच नाही मी 30 दिवस शूट केलं आणि कसं संपलं ते. नक्की, म्हणजे वीणामध्ये दडलेला सेन्स ऑफ ह्युमर आम्हाला या सिनेमाच्या निमित्ताने दिसणार आहे. येस. अर्थात. आणि प्रथमेश प्रथमेश 2015, 2016, 2017 पुढची 2 वर्ष सगळी पॅक झालेली आहेत. हो, सगळी पॅक झाली आहेत आणि मला सांगायचं की माझा पण पहिला विनोदी सिनेमा आहे. अरे की काय? बापरे! नाही, विनोदी सिनेमा म्हणजे विनोदी सिनेमा आहे, पण ना कसं आहे की माझं कॅरेक्टर खूप सिरियस आहे त्याच्यात. आणि सिरियस म्हणजे तसं सिरियस नाही, एक स्ट्रगलिंग ॲक्टरचं कॅरेक्टर करतो मी. आणि मला असं वाटतं की त्याचे वेगवेगळे शेड्स आहेत सिनेमात, आणि ते शेड्स पकडायला मला साधारण 4 दिवस रिहर्सल करायला लागली सीनची. म्हणजे वीणा जामकर बरोबर सीन करताना माझी काय हालत झाली होती मला माहिती. सो नाही, मी खूप खूप जास्त ऐकलं होतं वीणा ताईबद्दल आणि मी बघितलंही आहे ती किती चांगली ॲक्ट्रेस आहे. आणि मी करताना असं होतं की मला एक स्पेस हवी असते. मी जसं म्हणालो की मला स्पेस हवी असते परफॉर्म करायला, आणि वीणाताईने ती मला दिली. प्रत्येक वेळी ती देत होती. आणि कॅरेक्टर जेव्हा आम्ही रिहर्सलला करत होतो तेव्हा मला हळूहळू जमत होतं, पण टेकच्या वेळेस मला असं वाटतं की ह्या लोकांनी एवढं फ्री केलं मला इकडे की टेकच्या वेळेस ते होऊन गेलं. आणि मग डबिंगच्या वेळेस ते करताना परत मला ते आणावं लागलं. कसं 4-5 दिवस मी त्याचं डबिंग करत होतो. म्हणजे मला असं वाटतं की एका कॅरेक्टरवर एवढी मेहनत करणं आणि एवढ्या काय म्हणतो ना आपण, एवढ्या कमी वेळेत एवढी मेहनत करणं हे पण 4-5 दिवस तू डबिंग का करत होतास? म्हणजे असं काय विशेष आहे त्या? विशेष खूप आहे, ते तुम्हाला कळेल लालबागची राणी जेव्हा रिलीज होईल. पण त्यात विशेष असं आहे की म्हणजे माझ्यापेक्षा खूप वेगळा आहे तो. म्हणजे काय म्हणतो ना आपण की कधीही काही रिॲक्ट करणारा माणूस, कोणालाही भाव न देणारा माणूस, असा तो एक कॅरेक्टर आहे. सो फार इंटरेस्टिंगरित्या तो, पण तरी तो जेन्युइन आहे. मग कुठेतरी एक इनोसन्स आहे त्याच्यात, आणि तो इनोसन्स आणि ताईचा इनोसन्स हा मला वाटतं कुठेतरी तिकडे त्या सीनमध्ये मजा आणतो सीनमध्ये. आणि वीणा, जसं आपल्याला माहिती की प्रथमेश ऑन स्क्रीन खूप टाइमपास करतो. टाइमपास 1 आणि टाइमपास 2 त्यांनी केलेला आहे, पण तितकाच तो कॅमेरामागे मेहनत घेत असतो आणि त्याची सिन्सिरिटी नक्कीच वाखाणण्यासारखी असते. तुला त्याच्याबरोबरचा हा तुमचं ट्युनिंग कसं रंगलं होतं? अर्थातच, कारण मी टाइमपास सिनेमा बघितला होता आणि त्याचं कॅरेक्टर किती फेमस झालं होतं, तो स्वतः किती उत्कृष्ट काम केलं हे बघितलं होतं. पण एखाद्या ॲक्टरचा सिनेमा बघणं आणि त्याच्याबरोबर काम करणं, मग तेव्हा त्यातला फरक किंवा त्याची पद्धत वगैरे कळून येते. आणि खरंच नमूद करायला पाहिजे, कारण नरिमन पॉईंटला आमचा सीन होता आणि आमचा जो सीन होता ना तो सगळा वन टेक होता. त्यातले कट्स नंतर गेले, पण साधारण आम्ही इथून चालायला सुरुवात करतो ते हे सिलिंग संपेपर्यंतच्या टोकापर्यंत
स्टँडी हातात कॅमेरा सरळ घेऊन स्टेडी कॅमेरा घेऊन सरळ चालले होते आणि त्याची आम्हाला एक लक्ष्मणनी रिहर्सल दाखवली की असा असा सीन होणार आहे. मग लंच ब्रेक केला आणि भयंकर ऊन होतं आणि डायलॉगची प्रॅक्टिस क्यू बरं इथे तुम्हाला थांबायचं आहे फोकस पुलरचं त्याचं वेगळं काम आणि त्याच्यानंतर डायरेक्ट 2 तासांनी आम्ही टेकच केला कारण गर्दी होती आणि रिहर्सल वगैरे काही शक्य नाही म्हणजे रिहर्सल माझी मी केली त्याची त्यांनी केली आणि तो पहिला टेक प्रथमेशनी ओके केला होता कारण तो बोलत होता आणि माझी रिॲक्शन होती त्यामुळे माझ्यावर जबाबदारी नव्हती जबाबदार त्याच्यावर होती की त्यांनी योग्य वेळी डायलॉग बोलायचे आहेत आणि त्यांनी तो पहिला टेक ओके केला. तेव्हा मी म्हटलं की एखाद्याला एखाद्या सिनेमामध्ये स्टारडम मिळतो पण तो टिकवायला जी मेहनत लागते ना ती घेणारा तो मुलगा आहे. आणि आताही बघा गर्दी इतकी आहे फोटो काढायला त्याचे तिकडे सुद्धा शूटिंग चालू असताना आम्हाला वाटत होतं नरिमन पॉईंट सकाळी 10 वाजता 11 वाजता काय गर्दी होणार सोमवार वगैरे पण हळूहळू हळूहळू ह्याला बघायला ही गर्दी ओ माय गॉड लोकांना हटवावं लागत होतं. एक तर काका असे समोरच्या बिल्डिंगमधनं आले आणि अरे दगडू त्याला दगडूच म्हणत होते आम्ही प्रथमेश म्हणत होतो त्याच्यासाठी कलिंगड घेऊन आले की एवढं ऊन आहे आणि तू कलिंगड खा. सो तो स्टारडम असलेला मुलगा पण त्याची मेहनत सुद्धा त्याच्यासोबत आहे. आणि जसं तू मला सांगतेस एक एक अनुभव आणि लालबागची राणी या सिनेमाबद्दलचे जे तू शूटिंगची मजा आम्हाला सांगतेस त्याच्यातून एक लक्षात आलं की मुंबईत सिनेमाचं शूटिंग झालेलं आहे. सिनेमाचं नाव पण आहे लालबागची राणी. तर तुझ्या मुंबईत हे शूटिंग करताना हा अनुभव कसा होता? कारण मुंबईत शूटिंग करण्याची मजा खूप असते वेगळी असते आणि खूप कमी जणांच्या नशिबी असतं. खरंच एक्सायटेड आहे कारण पूर्ण सिनेमा हा फक्त मुंबईमध्ये वेगवेगळ्या लोकेशन्सवर झाला आणि कधी कधी तो एवढ्या गर्दीच्या ठिकाणी संध्याकाळच्या वेळेत कधी शांत एखाद्या रात्री ब्रिज खाली वगैरे वगैरे पण कमाल आहे मुंबईत शूटिंग करणं तो एक्सपिरियन्स. कारण युजली मराठी सिनेमाचं शूटिंग हे गावांमध्ये होतं आणि एकदा का आपण त्या गावात शिरलो की 25-30 दिवस काही बाहेर तू अनेक गावांमध्ये शूट केलं भरपूर भरपूर गावांमध्ये. आपण जर बघितलं ना तर पेशन्स नावाची जी गोष्ट आहे त्याच्यावर मुंबई उभी आहे आणि आमचा सीनही त्याच्यावर उभा आहे. मग लक्ष्मण उत्तेकरना मला असं वाटतं की आमचा जो ओके टेक झाला त्या ओके टेकपर्यंत पोचेपर्यंत आम्ही एक साधारण 4-5 वेळा रिहर्सल केली होती आणि त्यांना जोपर्यंत ते मिळत नाही तोपर्यंत ते करतच असतात त्यामुळे मला डबिंगला जास्त वेळ लागला. इथं मी नमूद करतो की कळलेलं आहे आम्हाला. कारण ना कसं असतं की एक ॲक्टर म्हणून आपण किती पेशंटली व्हेरिएशन्स तर आपले असतातच पण पेशंटली किती काम करू शकतो ना हे मला या सिनेमातनं कळलं. आणि लालबागची राणी ह्या सिनेमाचं टायटल हे फार इंटरेस्टिंग आहे आणि तुम्हाला कळेल की हे कॉमेडी कॅरेक्टर तर आहेच सगळ्यांचंच पण तेवढाच त्याच्यात अर्थ पण आहे त्या सिनेमाला आणि तो अर्थ समजून हा सिनेमा सगळ्यांनी केला आहे आणि तो अर्थ पोचवण्यासाठी आम्ही सगळ्यांनी सिनेमा केला आहे. आणि मला आज तुम्ही दोघं एकत्र असे दिसताय तर तुम्हा दोघांनी थिएटर केलेलं आहे त्यामुळे कुठेतरी जसं तू म्हणलीस तसं रिहर्सल होऊन डायरेक्ट टेक करणं हे सोपं नाही म्हणणार मी पण थोडं सोयीचं गेलं असेल कारण कुठेतरी थिएटरचा अनुभव दोघांच्याही तितकाच गाठीशी आहे आणि तो कधीही साथ देतो. काय वाटतं? नक्कीच नक्कीच. नाटक ज्यांनी नाटकापासून सुरुवात झालेली आहे ज्यांनी एक डायलॉग महिनाभर रिहर्स केलेला आहे ज्यांनी तासनतास त्या भले एकांकिका असेल स्किट असेल 1-2 अंकी नाटक असेल पण त्या नाटकाचा 2-2, 3-3 महिने विचार केलेला आहे. ही प्रोसेसच तुम्हाला इतकी शिकवून जाते की नंतर तुम्हाला आयुष्यभर त्याचा उपयोग होतो. आणि सिनेमात मी तर हे नेहमी सांगत आले की सिनेमामध्ये काम करताना नाटकाचा सराव असेल तर खूप कठीण रोल तुम्ही खूप लिलया पेलू शकता. कारण बऱ्याचदा असं होतं ना की शूटिंग ही गोष्ट खूप टेक्निकल असते तिथे अनेक गोष्टींचं भान राखायचं असतं. दरवेळेला दिग्दर्शकाला तुम्हाला वेळ देता येईलच तुम्हाला स्पेस देता येईल तुमच्यासाठी 10 मिनटं थांबायला त्याच्याकडे वेळ नसतो. जसं आपण आत्ता की चला सूर्य बुडत चाललं लवकर संपवा आणि त्याच वेळेला एखादा महत्त्वाचा डायलॉग असतो. मग त्यांनी जर तुम्हाला संधी दिली नाही तर तुम्ही काही वाईट काम करणार का? नाही. मग अशा वेळेला आणि विशेषतः जेव्हा मराठी सिनेमा किंवा थोडंसं बजेट छोटं असेल आता तरी मराठी सिनेमा तसा नाही राहिला तो एक्सपांड होतोय त्याचं बजेट वाढतंय वेळ दिला जातो पण आधीसुद्धा काही वर्षांपूर्वी असं होतं की एक टेक घेऊया ना तर नाही गं आपलं बजेट नाही आणि आपल्याकडे वेळही नाही. अशा वेळेला नाटकातले कलाकार हे नक्कीच जास्त तग धरून राहतात आणि ते कमी वेळेत किंवा ॲडवर्स कंडिशनमध्ये सुद्धा उत्तम परफॉर्मन्स देतात. प्रथमेश तुला माहिती असेल लालबागची राणी आत्ता आहे पण ही रुपारेलची पण राणी होती आणि तेव्हाचे कॉलेजमध्ये नाटकं हिने गाजवलेली होती आणि तुमचं हे शेअरिंग झालं का याविषयी काय? खरं तर ना एकांकिका किंवा नाटक करणारी जी मुलं असतात ना त्यांच्याकडे एक स्पॉन्टेनिटी असते मला असं वाटतं की ना ताई जसं म्हणाले जसं लिमिटेशन्स असतात
तसं एक ॲक्ट्रेस म्हणून किंवा ॲक्टर म्हणून ना एक ना मी जागा काढतोय ना आता, हे जे समोरच्याला जे कळणं असतं ना, ते मला वाटतं आम्हाला दोघांना कळत होतं. मग ही जर रिॲक्शन देत तिथे माझा डायलॉग नाही आला चुकूनही. जर मी डायलॉग बोलत असेल तर हिची रिॲक्शन नाही आली चुकूनही. मग तुम्ही जर टेक बघाल तो 1 टेक आहे, पण तो एवढा करेक्ट आहे की लोकांना असं वाटेल की अरे ह्याच्यासाठी यांनी केवढी रिहर्सल केली असेल. तर रिहर्सल 2च दिवस झाली. रिहर्सल केली आहे 2 दिवस, पण त्याच्यात ॲक्शन रिॲक्शनमध्ये एक रिॲक्शनमध्ये जे आधी आम्ही करून ठेवलेलं ना पाठांतर जे काय आमचं झालं आहे रिॲक्शन ॲक्शनचं, ते मला वाटतं इथे उपयोगाला आलं आम्हाला. आणि ते तुम्हाला सीन बघताना नक्की जाणवेल की हे लोक थिएटरचे आहेत, त्यामुळे तो सीन जरा पक्का बसला. वीणा जेव्हा पोस्टर लॉन्च झालं तेव्हा वीणाचं लुक, त्याच्यामुळे काहीतरी तुझ्या पात्राबद्दल काहीतरी सांगणारच का आम्हाला? तो लुक फारच अनोखा आहे आणि अशा लुकमध्ये वीणा म्हणजे आता काय खूप सारे प्रश्न निर्माण झालेले आहेत. नाही, मी इतक्यात तरी तुमची उत्सुकता क्षमवणार नाही आहे, पण तरीसुद्धा तू माझी खूप चांगली मैत्रीण आहेस म्हणून मी तुला थोडीशी कल्पना देते. मुळात ही एका मुलीची गोष्ट आहे हे तर त्या पोस्टरवरनं कळतं. तिच्या एकूण चेहऱ्यावरच्या एक्सप्रेशन्स आणि एक उत्सुकता जी आहे त्याच्यावरनं कळतं की अतिशय जगाकडे निरागसतेने आणि खूप भारावून बघणारी मुलगी आहे. आणि हीच या सिनेमाची गोष्ट आहे की एखाद्या व्यक्तीला जग हे सतत निरागस आणि छान वाटत असतं. त्याला त्या जगात काही खोट वाटत नाही, काही चुकीचं वाटत नाही. कुठलीच समोर येणारी व्यक्ती त्याच्यात काही प्रॉब्लेम आहे, न आवडणार असं काहीही नसतं. हा इनोसन्स आपल्याला लहान मुलांमध्येच दिसतो फक्त, हा मोठ्या लोकांमध्ये दिसत नाही. पण जर असा इनोसन्स एखाद्या आपल्या वयाच्या एखाद्या व्यक्तीमध्ये असेल तर काय धमाल उडते. किंवा मजा होता होता एखाद्या समोरच्या व्यक्तीला काहीतरी सापडून जातं की यार ह्या मुलींनी मला जे सांगितलं, किंवा ही व्यक्ती समोरची, मग ती कोणी असेल, मुलगी मुलगा, आपण हा विचार स्वतःबद्दल कधीच केला नव्हता. ही व्यक्ती असं इतकं भाबडेपणाने कसं बोलली. कदाचित आपण त्याला सांगू की एवढी चांगली राहू नको गं, तुझं काही खरं नाही, असं आपण त्या व्यक्तीला म्हणू. पण नकळत आपल्याला काहीतरी मिळूनच जातं, आपण स्वतःकडे बघितलेलं नसतं तसं. हीच ह्या सिनेमाची थीमलाईन आहे की एक व्यक्ती जी सकाळी हरवते आणि 24 तासांनी सापडते, आणि त्या 24 तासामध्ये तिला जे जे लोक भेटतात त्या सगळ्यांबरोबर ती इतक्या गप्पा मारते आणि ती इतकी धमाल उडवते की ती प्रत्येक व्यक्तीला, आय एम डॅम शुअर ही सिनेमा बघितल्यावर सगळ्यांना वाटेल की अशी जर लालबागची राणी आपल्याला भेटली ना तर आपण आयुष्यभर या व्यक्तीला भेटणार नाही. हीच त्या सिनेमाची गोष्ट आहे. अर्थात वीणा, तू सरप्राईजेस द्यायला लागलेली आहे. जसं मी तुला मगाशीही म्हणलं की मित्रा हा सिनेमा जेव्हा तू केलास तेव्हा तोही रोल अपेक्षित नव्हता की वीणा असं काही करेल, आणि वीणा इथे केलं. त्यातून एक वेगळी वीणा समोर आली आणि आता लालबागची राणी. कुठेतरी तो आधीचा तो साचेबद्ध एक नाही म्हटलं तरी कुठेतरी तो साचेबद्ध शिक्का लागलेला असतो. काही अभिनेत्रींना असं होऊ शकतं, पण कुठेतरी ते मोडण्याचा सातत्याने प्रयत्न सुरू झालेला आहे. काय वाटतं? नक्कीच मला असं वाटतं तुझं म्हणणं मी बरोबरच आहे असं म्हणते. फक्त मला एक गोष्ट एवढी या निमित्ताने नमूद करायची आहे की मला कधीही मी आत्तापर्यंत केलेल्या सिनेमांबद्दल यार मी फक्त दुःखित सिनेमे केलेत असं मला कधीच वाटलं नाही. कारण त्या क्षणी माझ्याकडे जी कामं आली त्यातले हे सिनेमे मी निवडलेले होते. मी बाय चॉईस ते निवडले, कारण मला प्रत्येक वेळेला असं वाटलं की ह्या रोलमध्ये करण्यासारखं काहीतरी आहे. अर्थात प्रत्येक ॲक्टरचं मला वाटतं एक फ्रेम असते. जसं प्रत्येक पेंटिंग एखाद्या फ्रेममध्ये बंदिस्त असतं, तसं प्रत्येक ॲक्टरची एक इमेज असते, त्याचं एक लिमिटेशन असतं, त्याचा एक स्वभाव. मागेही म्हणली होतीस की साडी नेसलेली आणि आंबाडा घातलेली बाई करण्यात मला काही लाज वाटत नाही. एक्झॅक्टली, आणि कधीच वाटणार नाही. कारण त्यातनं तुम्ही नेमकं कुठली स्त्री समोर आणता आणि तो सिनेमा इंटरेस्टिंग आहे का, ते रोल इंटरेस्टिंग आहे का, तर अर्थात तो आपला वेश आहे, आपला पेहराव आहे तो. त्यामुळे मला कधीच मी आतापर्यंत केलेल्या सिनेमांबद्दल असं वाटलं नाही की यार मी काय केलं, मला अजिबात आवडत नव्हतं असं केलं, असं नाही झालं. पण हां, मी दुसऱ्याही पद्धतीच्या भूमिका करू शकते, मला त्या आवडतात करायला आणि माझी इच्छा आहे. त्यामुळे मी वाट बघत होते की मला विनोदी पद्धतीचं काम कधी मिळतं आहे, किंवा वेगळ्या जसं मित्रातला रोल होता अशा पद्धतीचं काम कधी मिळतं आहे. आणि मला माहीत होतं की हळू ओव्हर द पिरियड तुम्ही जसं जसं तुमचं काम करत जाता तसं तसं तुमची दखल नक्की घेतली जाते आणि तुमच्यापर्यंत तशी कामं येतात. आणि लालबागची राणी हा परत एकदा त्यातला पुढचं पाऊल आहे. कारण धमाल विनोदी आहे, हॅपी आहे पूर्णपणे, आणि खुश आणि बडबड करणारी अशी वीणा जी मी सतत शांतपणे आणि बोलक्या डोळ्यातनं बोलायचं किंवा फक्त सायलेन्स फ्रेममधनं बोलायचं असं नाही आहे, धमाल उडवलेली आहे. तर आय एन्जॉयड, आणि मला वाटतं यापुढे अशा पद्धतीच्या भूमिका येत राहतील. नक्कीच. टपालमध्ये तू साकारलेली भूमिका पूर्णपणे वेगळी होती आणि त्याच दिग्दर्शकासोबत तू लालबागची राणी करतेस, त्यामुळे हे कास्टिंग नक्कीच अनोखं होतं. आणि तो अनुभव टपाल शिदोरीला असताना कसा होता?
ह्याचं क्रेडिट मी लक्ष्मण उतेकरला देईन, कारण एकतर मी त्यांचा इंग्लिश बघितला होता आणि वाव यार काय कॅमेरामन आहे, आणि त्याच्यानंतर अनायसे टपाल करायची संधी मिळाली आणि तो सिनेमा, त्याचा विषय आणि ती सगळी मांडणी बघता असं वाटलं होतं की हा फक्त दिग्दर्शक फक्त कॅमेरामन नाही आहे, त्याला दिग्दर्शक उत्तम आहे, हा गोष्ट छान आहे, ह्याला जाण आहे, महाराष्ट्रीयन कल्चरमध्ये वाढलेला आहे. आणि केवळ काही जण असे येतात ना की हिंदीमध्ये एस्टॅब्लिश असतात आणि एक एक्सपेरिमेंट करूया म्हणून एका छोट्या इंडस्ट्रीमध्ये किंवा छोट्या बजेटच्या इंडस्ट्रीमध्ये यावं आणि आपला प्रयोग करून निघून जावं. मला आधी वाटलं होतं की साधारण असेच पद्धतीने लोक मराठी इंडस्ट्रीकडे बघतात, पण त्याचा अप्रोच तसा नव्हता. हे मला लालबागच्या राणीच्या विषयावरनं कळलं आणि त्यांनी माझ्यामधले जे गुण हेरले त्याबद्दल मला त्याला धन्यवाद द्यायचे आहे की एखादा ॲक्टर खूप छान ॲक्टर आहे, पण ते कोणीतरी ओळखावं लागतं, त्या डिरेक्टरला ते कळावं लागतं की यार हो, ही मुलगी असं काम करू शकते आणि तरच तुमच्यापर्यंत ती भूमिका येते. तर ते गुण त्यांनी हेरले आणि त्याला असं वाटलं की मी अशा पद्धतीची वेगळी भूमिका करू शकते. सो हे क्रेडिट कम्प्लिटली त्याला जातं. छान वाटलं आज दोघांशी छान गप्पा मारल्या आणि अर्थात लालबागची राणी सिनेमागृहात कधी येईल याची वाट पाहतोच आहोत. पण आत्ता मनापासून शुभेच्छा. थँक्यू सो मच.